दादा, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत आणि त्यांनी आपल्या देशासाठी काय काय केलं आहे? छान प्रश्न आहे ऋषी. आपण भारताचे सर्व राष्ट्रपती आणि त्यांच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात, पण प्रत्येक राष्ट्रपतीने काहीतरी खास काम केलं आहे ज्यामुळे भारत मजबूत झाला आहे. चल, त्यांच्या योगदानाबद्दल आढावा घेऊ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 1950 ते 1962, भारताचे पहिले राष्ट्रपती. साधेपणा आणि सेवाभावासाठी ओळखले जातात. घटनासभेचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2 कार्यकाळ भरणारे एकमेव राष्ट्रपती. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, 1962 ते 1967, प्रसिद्ध तत्वज्ञ आणि शिक्षक. शिक्षणाच्या माध्यमातून शांतता आणि एकतेचा प्रसार केला. त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर झाकीर हुसेन, 1967 ते 1969, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती. शिक्षण सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. धर्मनिरपेक्षतेसाठी त्यांचा आग्रह होता. व्ही गिरी, 1969 ते 1974, स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती. कामगार हक्कांसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. फखरुद्दीन अली अहमद, 1974 ते 1977, आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीपदी होते. राष्ट्रीय एकता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम केलं. नीलम संजीव रेड्डी, 1977 ते 1982, बिनविरोध निवडून येणारे पहिले राष्ट्रपती. ग्रामीण विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी योगदान दिले. ज्ञानसिंग झैलसिंग, 1982 ते 1987, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. विविधतेतील एकता जपण्यासाठी कार्यरत. आर व्यंकटरमण, 1987 ते 1992, भारताच्या संरक्षण यंत्रणेमध्ये सुधारणा केल्या. जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेला बळकट केलं. डॉक्टर शंकर दयाल शर्मा, 1992 ते 1997, लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन दिले. शांततामय समाज घडवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला. KR नारायणन, 1997 ते 2002, भारताचे पहिले दलित राष्ट्रपती. सामाजिक न्याय आणि समतेसाठी आवाज उठवला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, 2002 ते 2007, जनतेचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध. वैज्ञानिक आणि दूरदृष्टीचे नेते. विजन 2020 अंतर्गत विज्ञान, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. प्रतिभाताई पाटील, 2007 ते 2012, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. महिलांच्या हक्कासाठी आणि ग्रामीण विकासासाठी काम केले. प्रणव मुखर्जी, 2012 ते 2017, आर्थिक सुधारणा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न केले. रामनाथ कोविंद, 2017 ते 2022, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योगदान दिले. द्रौपदी मुर्मू, 2022 ते आतापर्यंत, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती. शाश्वत विकासासाठी आणि आदिवासी कल्याणासाठी कार्यरत. ऋषी, तुला कोणत्या राष्ट्रपतींच्या कार्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल? डॉक्टर अब्दुल कलाम. त्यांनी विज्ञान आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. हे खूप प्रेरणादायी आहे. धन्यवाद दादा. या नेत्यांनी कसं देशाचं भविष्य घडवलं ते मला समजलं. त्यांनी भारताला मजबूत केलं आणि आपल्यालाही प्रेरणा दिली. हो, मी डॉक्टर अब्दुल कलामांबद्दल अजून माहिती काढेन आणि निबंध पण लिहिन. व्हेरी गुड.